कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर शेंगदाणे सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहे। त्यावर टाकलेलं होतं जिरं आणि मग टाकायचं आहे आपल्याला कांदा आणि टमाटर। शेंगदाणे छान परतले गेले पाहिजे, नाहीतर तो कच्चेपणा त्यामध्ये राहतो त्यासाठी। आणि मग असं छान मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशा कोथिंबीरीच्या काड्या मी ॲड केलेल्या आहेत, त्याने चव चांगली होते। तर हे सगळा मसाला परतून साईडला ठेवून द्यायचा आहे। थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये आपण बारीक चिरलेले वांगे म्हणजे मधून कट केलेले छोटे वांगे छान परतून घ्यायचे आहे झाकण लावून। त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून त्या वांग्यांमध्ये सुद्धा थोडंसं मिठाचं प्रमाण राहील। आणि व्यवस्थित छान परतून झाले की आपल्याला 60% त्याला झाकण लावून परतून घ्यायचे आहेत। ते काढून ठेवल्यानंतर त्याच कढईमध्ये परत तेल घेतलं आणि तेलावर आपण जो परतून ठेवलेला मसाला होता तो छान ग्राइंड करून परत मिक्स केला। त्यामध्ये सगळे सुके गरम मसाले आपले टाकले, लाल तिखट, हळद, धने जिऱ्याची पूड, परत अजून काही तुमच्याकडे जे मसाले असेल घाटी मसाला तो सुद्धा टाका आणि बस पाणी टाकून